पुन्हा एकदा सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.4 प्रकरण क्रमांक 1 मधील पाहणार आहोत। टुडे वी आर गोइंग टू स्टडी एक्सरसाइज 1.4 फ्रॉम चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरण प्रकरण क्रमांक 1 त्यातला आपण एक्सरसाइज उदाहरण संग्रह 1.4 पाहणार आहोत। हा जो उदाहरण संग्रह आहे, दिस एक्सरसाइज इज the problems in this exercise are little bit lengthy one and minimum 4 marks, 3 to 4 marks are for these problems in board exam. म्हणजे बोर्ड परीक्षेमध्ये ही गणित थोडीशी ह्यातल्या स्टेप जास्त आहेत, कठीण नाही आहेत, गणित सोपी आहेत, फक्त थोड्या स्टेप जास्त असल्या कारणाने कमीत कमी 3 मार्कांना तरी ही गणित विचारली जातात, 3 किंवा 3 पेक्षा जास्त। ओके, त्यामुळे फार महत्त्वाची गणित आहेत, थोड्या स्टेप्स जास्त आहेत, पण फार सोपी गणित आहे। Okay, so the first problem given, exercise 1.4 उदाहरण संग्रह 1.4 प्रश्न क्रमांक पहिला आहे, त्या पहिल्यातलं पहिलं गणित आहे 2/x minus 3/y is equal to 15, इक्वेशन नंबर 1 समीकरण क्रमांक 1। त्यानंतर 8/x अधिक 5/y बरोबर 77, समीकरण क्रमांक 2। 8/x plus 5/y equal to 77, equation number 2. So these are the two equations. Now, very first question, are these equations linear? सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की ही जी समीकरणं इथे दिसत आहेत, पहिली प्रथम ही समीकरणं रेषीय समीकरणं आहेत का? तर x किंवा y जे काही आहेत चल व्हेरिएबल्स आर इन द डिनॉमिनेटर, छेदामध्ये आहेत, म्हणजे त्यांचा घात 1 असण्याचा संबंधच येत नाही। जर तुम्ही x किंवा y चा घात बघितला तर तो घात -1 येणार, कारण खाली आहे ना, जेव्हा वर जाणार तेव्हा घात किती येणार? -1। सो द व्हेरिएबल x and y has got power or the index as -1. So these are not linear equations, हे रेषीय समीकरण नाही आहेत। Then what? Then we have to convert these equations into linear equation. मग जर ही रेषीय समीकरण नाही आहेत तर आपल्याला ही रेषीय समीकरणांमध्ये बदलवावी लागणार आहेत। मग त्यासाठी काय करायचं? फार साधं सोपं आहे, लॉजिक लक्षात ठेवायचं। x आणि y छेदात आहेत, मग त्याच्यासाठी आपण आता वेगळं चल मानायचं। लेट अस अज्युम another variable for x and y. Okay, so the substitution must be like this. Let समजा 1/x is equal to a and 1/y is equal to b. Let 1/x equal to a, 1/y equal to b. Okay, why 1/x? Because if I put x equal to a, no use. If I put x equal to a, the equation will convert into 2/a minus 3/b. जर मी x equal to a किंवा y equal to b असं ठेवलं असतं तर काय झालं असतं? x च्या इथे a आणि y च्या इथे b आलं असतं, फरक काय पडला नसता, कारण पुन्हा एकदा a आणि b कुठे आले असते? छेदातच आले असते। ओके, सो आय विल गेट a and b in the denominator only ना, if I put x equal to a and y equal to b. So that's why don't put x equal to a and y equal to b. त्यामुळे x equal to a आणि y equal to b ठेवायचं नाहीये, कारण उपयोगच नाही ना। x आणि y साठी जर तुम्ही a आणि b घेतला तर शेवटी ते a आणि b कुठे येणार? छेदातच येणार, फायदा काय होणार? क्लिअर आहे? सो राईट 1/x equal to a and 1/y equal to b. आता यामुळे होणार कसं? जस्ट चेक इट आउट. दिस इज 2/x. ओके, नाउ 2/x is nothing but 2 into 1/x ना? 2/x is what? 2 into 1/x. So 2 will remain as it is. This 1/x is equal to a. So you can write 2a. So 2/x can be written as 2a. इथे 2/x आहे ना? आता 2/x म्हणजे काय? तर 2 गुणिले 1/x ना? बघा ना, 2 1 2 भागिले x म्हणजे 2/x ना? मग हा 2 तसाच राहिला। हा जो h/x आहे त्याच्यासाठी कोणतं अक्षर आहे, कोणतं चल वापरतोय? a, म्हणजे 2 आणि याच्यासाठी a, 2a, सिंपल। कळलं? म्हणजे 2/x च्या जागी आपण आता काय लिहिणार? 2a. In place of 2/x
Now we have to write what? 2a. Are you getting it? The same way 3 upon y. 3 upon y कसं लिहायचं? 3/y कसं लिहायचं? फार सोपं. 3 upon y. 3/y कसं लिहिणार? 3 into 1 upon y. 3 गुणिले 1/y. 3 as it is. 3 जसे 4 तसे 1 upon y. 1/y बरोबर काय घेतलंय? b. 1 upon y is equal to b. So इथे येणार b. झालं. So 3 upon y is equal to 3b. कळतंय? So now our equations will get changed. आता आपली समीकरणं बदलणार. कशी बदलणार बघा. Now the new equations will be. आता नवीन समीकरणं कशी तयार होणार बघा. हे 2 1 upon x साठी a, 1/x साठी a म्हणजे 2a झालं, वजा 3 1/y साठी b, -3 1 upon y साठी b is equal to 15. is equal to 15. Now it is equation number 3. आता हे झालं समीकरण क्रमांक 3. कळतंय? मग आता सांगा दुसरं समीकरण कसं बदलेल? Now you can convert second equation. Okay? 8 as it is. 8 जसाच्या तसा. 1/x साठी काय येणार अक्षर? a म्हणजे काय येणार? 8a. 8a प्लस अधिक 5 1 upon y. 1 upon y equal to b. 1/y. 1/y बरोबर b म्हणजे 5b बरोबर 77 equal to 77. Equation number 4. Are you getting it? Now just look at equation 3 and 4. आता फक्त तिसऱ्या आणि चौथ्याकडे पहा. आता मी काही पुढे जास्त सांगणार नाही कारण हे सगळं ऑलरेडी सोडवलं आपण. Now we have to solve equation 3 and 4 as per the usual method. रेग्युलर मेथड. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तिसरं आणि चौथं समीकरण सोडवायचं आहे. बरं, मग नेहमीची पद्धत काय आहे? एक सहगुणक समान करणे, दुसरी निरसन पद्धत आणि तिसरी क्रॅमर्स रूल. व्हॉट आर द युजुअल मेथड्स? हाऊ टू सॉल्व दिस टू इक्वेशन्स? फर्स्ट, you can use equating coefficient or you can use substitution method or you can use Cramer's rule. Okay, use any of the method and get value of a and b. ठीक है? So which method should you prefer? I am solving these equations by equating coefficients. मी equating coefficient ने सॉल्व करतोय. तुम्ही क्रॅमर्स रूलने हे सोडवलं तरी पण चालेल. तुम्हाला ए आणि बी फक्त काढायचे, त्यामुळे तुम्ही कोणतीही पद्धत यूज केली तरी चालेल. आय एम युझिंग इक्वेटिंग कोएफिशियंट. सो इक्वेटिंग कोएफिशियंट, ए कोएफिशियंट 2 and 8 मी सहगुणक समान करतोय. ए साठी 2 आणि 8 आहेत, दोन्ही पण वेगळे आहेत, पण ह्या 2चा 8 करता येईल ना? इथे 2 आहेत, इथे 8 आहेत, मग बेचोक 8 म्हणजे हा जो 2 आहे त्याचे 8 करता येतील जर मी या 2 ला कितीने गुणलं? 4 ने. म्हणजे या पूर्ण समीकरणाला कितीने गुणावं लागेल? 4 ने. कळतंय? आय कॅन मेक कोएफिशियंट्स ऑफ ए सेम. व्हाय? बिकॉज हियर कोएफिशियंट ऑफ ए इज 2 and here it is 8. So easily I can make here 2. I can convert 2 into 8. How? Just multiply 2 by 4. हा जर 2 आहे त्याचं 8 करता येईल ना? कसं? 2 ला 4 ने मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3 by 4. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 by 4 we get समीकरण 3 ला 4 ने गुणून मल्टिप्लाय करा. 4 into 2 8a minus 4 into 3 12b equal to 4 into 15 60. This will be equation number 5. म्हणजे समीकरण 3 ला मी 4 ने गुणलं. 4 दुने 8 a, 4 त्रिक 12b आणि 4 गुणिले 15 म्हणजे 60. आता हे चौथं आणि पाचवं बघा. नाउ जस्ट लुक ॲट इक्वेशन नंबर 4 and इक्वेशन नंबर 5. नाउ क्वेश्चन्स आर सेम. 8a 8a. What's the next step? Are you going to add these two equations? No, because if you add these two equations 8a 8a will not get cancel. तुम्ही आता चौथं आणि पाचवं बघताय, यांची बेरीज कराल का तुम्ही? नाही करणार. का? कारण जर बेरीज कराल तर 8a 8a कॅन्सल होणार नाही. म्हणजे काय कराल? वजाबाकी.
समीकरण 4 मधून समीकरण 5 काय करू, वजा करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. समीकरण 4 मधून समीकरण 5 वजा करू. So equation 4, 8a plus 5b equal to 77 minus 8a minus 12b equal to 60. Subtraction वजाबाकी मध्ये चिन्ह बदलतात. In subtraction you have to change sign. Okay, you already studied all these steps. Okay, so minus will become plus, plus will become minus. 8a minus 8a cancel, 8a वजा 8a cancel होणार. हे अधिक 5b आणि हे अधिक 12b. 5 आणि 12 किती, 17. 17b बरोबर 77 वजा 60. 77 minus 60. How much? 17. 77 वजा 60 किती येणार, 17. 17 आणि गुणले तिकडे गेल्यावर भागणार. So therefore b is equal to 17 upon 17, that is equal to 1. Okay, so you got value for b. b is equal to 1. b ची किंमत मिळाली. कोणत्या समीकरणात ठेवा, जे सोपं वाटेल त्यात. तिसरं, चौथं, पाचवं, कोणतं सोपं वाटतंय, तिसरं वाटतंय, तिसरं ठेवा. ठीक आहे. b बरोबर किती आहे, 1. Therefore putting b equal to 1 in equation 3. b बरोबर 1. b बरोबर 1. समीकरण कुठे, 3 मध्ये ठेवून. b बरोबर 1 समीकरण 3 मध्ये ठेवून. So put in equation number 3. What will get? 2a minus 3b is equal to 15. 2a minus 3b equal to 15. 2a वजा 3b बरोबर 15. आता b माहिती आहे ना, b किती आहे, 1. म्हणजे b च्या इथे 1 लिहायचं. राईट डाऊन b इक्वल टू 1. सो मायनस 3 इंटू 1 3 ना. सो मायनस 3 तिकडे जाणार तेव्हा काय होणार, प्लस 3. वजा 3 आहे ना, तिकडे गेल्यावर काय होणार, अधिक 3. सो देयरफॉर यू विल गेट 2a is equal to 15 plus 3. Where should I write? Therefore 2a is equal to 18. 2a बरोबर 18 आलं. 2 इथे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार, भागिले. म्हणजे तुम्हाला a ची किंमत मिळणार. a बरोबर 18 भागिले 2 म्हणजे किती येणार, 9. 18 divided by 2. So now you got value for a and value for b. a आणि b दोन्ही मिळालं. पण तुमची समीकरण ही a आणि b मध्ये होती का? But your equations are not in a and b. a and b is just assumption used by us. Okay? आपल्या गणितामध्ये x आणि y होतं, a आणि b नव्हतं. a आणि b आपण मांडलं होतं समीकरण सोडवण्यासाठी. म्हणजे आपल्याला किमती a आणि b च्या नको आहेत, x आणि y च्या हव्यात. ओके, मग आता a आणि b ची जी किंमत मिळाली आहे त्याच्यावरून आता आपण x आणि y शोधू शकतो. फार सोपं आहे. ओके, सो देयरफॉर इथे लिहितोय मी, बट परंतु हा काय 1/x इज इक्वल टू a अँड व 1/y इज इक्वल टू b. x बरोबर a आणि x बरोबर b. बरोबर, हेच आपण मानलंय. आता x बरोबर a. a किती मिळाले तुम्हाला, 9. म्हणजे इथे काय येणार, 9 व अँड x बरोबर b आहे ना, मग b किती मिळालंय, 1. 1/x इक्वल टू a and the value for a is 9. So 1/x equal to 9. 1/y equal to b and the value for b is 1. So 1/y equal to 1. But these are the values for 1/x, 1/y ना. या किमती x आणि x च्या आहेत. आपल्याला x आणि y पाहिजे म्हणजे काय करावं लागेल, व्यस्त. होय ना, x चा व्यस्त काय येणार, x. y चा व्यस्त काय येणार, y. व्यस्त करतो ना. We have to make रेसिप्रोकल. So therefore x is equal to, आता हा 9 आहे, 9 चा व्यस्त काय येणार, 1/9 and y चा व्यस्त y आणि x चा व्यस्त काय येणार, 1च येणार. म्हणजे x बरोबर किती आलं, 1/9 आणि y बरोबर किती आलं, 1. कळतंय की नाही कळतंय?
So 1 upon x equal to 9, 1 upon y equal to 1. But we want x and y na, so we have to make reciprocal. Reciprocal of 1 upon x, x. Reciprocal of 9, 1 upon 9. Reciprocal of 1 upon y, y. And reciprocal of 1, 1. So the final answer, x equal to 1 by 9 and y equal to 1. So write down. So therefore, solution equal to x comma y equal to 1 by 9 comma 1. म्हणून उकल बरोबर x स्वल्पविराम y बरोबर 1/9 स्वल्पविराम 1. प्रॉब्लेम कळलाय? फार साधं आणि सोपं गणित होतं. नंबर 1, आर दीज इक्वेशन्स लिनियर? ही समीकरण रेषीय समीकरण होती का? नव्हती. का? कारण ही चल कुठे आहेत? छेदात. बिकॉज व्हेरिएबल्स आर इन द डिनॉमिनेटर. मग काय? मग त्यांना रेषीय समीकरण बनवावं लागलं. वी हॅव टू कन्वर्ट देम इनटू लिनियर इक्वेशन्स. कसं बदलवलं? 1 अपॉन एक्स साठी वेगळं अक्षर घेतलं, वेगळं चल घेतलं ए, आणि 1 अपॉन वाय 1/y साठी वेगळं चल घेतलं बी. 1 अपॉन एक्स व्हेरिएबल ए, 1 अपॉन वाय व्हेरिएबल बी. दॅट वी हॅव अज्युम, आपण मानलं. झालं. मग काय झालं? 2 ऍज इट इज. 1 अपॉन एक्स साठी ए म्हणून 2a आलं, मायनस मायनस, वजा वजा, 3 3. 1 अपॉन वाय साठी बी, 1/y साठी बी, 3b. इक्वल टू 15 15, 15च्या इथे 15. हे झालं इक्वेशन नंबर 3, समीकरण क्रमांक 3. सेम इथे होणार 8 जसे तसे. x साठी a येणार, म्हणजे काय होणार? 8a अधिकचं अधिक 5 5. 1/y साठी b, 1/y साठी b बरोबर 77, बरोबर 77. सो 8 1 अपॉन x a, 8a प्लस प्लस 5 1 upon y b, so 5b equal to 77, equal to 77. Equation number 4. Now just think about equation 3 and 4. फक्त 3 आणि 4 कडे लक्ष द्या आणि नेहमी सारखं सोडवा. मग आपण कुठली पद्धत वापरली आहे? सहगुणक समान. कारण जरा स्टेप्स त्यात कमी वाटतायत मला. जर तुम्ही इथे निरसन पद्धत वापरायला गेलात तरी स्टेप जराशे जास्त होतील, किंवा तुम्ही क्रॅमर्स रूल वापरायला गेलात तर तुम्हाला पहिले डी काढावं लागेल, मग डी ए, मग डी बी, मग ए आणि मग बी. म्हणजे जरा वाटतं तुम्हाला सोपं, पण त्याच्या स्टेप्स थोड्याशा वाढतील, वेळ जाईल. म्हणून मी डायरेक्ट काय केलं? सहगुणक समान केले. आय यूज इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड. यू कॅन यूज सबस्टिट्यूशन मेथड और यू कॅन यूज क्रॅमर्स रूल. बट इन दिस प्रॉब्लेम इक्वेटिंग कोएफिशिएंट इज लेस टाइम कन्झ्युमिंग. वेळ कमी लागते. हियर 2 हियर 8. To make coefficients of a equal, multiply equation 3 by 4. समीकरण 3 ला 4 ने गुणलं, समीकरण 5 मिळालं. हे 5वं, हे 4थं, दोघांची काय केली? वजाबाकी. सबट्रॅक्टिंग 5th from 4. You will get value for b. b ची किंमत मिळाली. ही b ची किंमत समीकरण क्रमांक 3 मध्ये ठेवली. Put value of b in equation number 3. You will get a equal to 9. But a and b are not the final answer. पण a आणि b हे आपलं फायनल उत्तर नाहीये. बरोबर? कारण आपलं फायनल उत्तर काय? एक्स आणि वाय. मग पुन्हा ते वापरलं काय? 1 अपॉन एक्स इक्वल टू ए, 1 अपॉन वाय इक्वल टू बी. 1/x बरोबर ए आणि 1/y बरोबर बी. ए ची किंमत 9, बी ची किंमत 1. पण ह्या किमती 1/x आणि 1/y च्या आहेत ना. 1 अपॉन एक्स 1 अपॉन वाय च्या आहेत. आपल्याला एक्स आणि वाय पाहिजे. वी वॉन्ट एक्स अँड वाय. सो जस्ट मेक रेसिप्रोकल. त्यांचा काय करायचा? व्यस्त. 1/x चा व्यस्त एक्स, मग 9 चा व्यस्त 1/9, 1/y चा व्यस्त y, 1 चा व्यस्त 1. जस्ट मेक रेसिप्रोकल. ओके, सो दॅट इज द फायनल आन्सर. आर यू गेटिंग इट? मिनिमम 3 मार्क्स अशोर्ड. कमीत कमी 3 मार्क खात्री नाही त्या विचारू शकतात. क्लियर? ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स मूव फॉरवर्ड टू नेक्स्ट क्वेश्चन. अँड pretty lengthy question is this. Let's try it. Question number 2 from exercise 1.4. I think we have to make 2 parts to solve this question. Pretty lengthy question is given. थोडा मोठा प्रश्न आहे तो, त्यामुळे मला वाटतं 2 भागांमध्ये तो सोडवावा लागेल आपल्याला. ओके, सो त्यामुळे जरा नीट लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2, प्रश्न क्रमांक 2 असं दिलाय. 10 upon x plus y plus 2 upon x minus y plus 2 upon x minus y is equal to 4.
इक्वेशन नंबर 1. त्यानंतर 15 छेद x अधिक y वजा 5 छेद x वजा y वजा 5 छेद x वजा y बरोबर वजा 2. समीकरण क्रमांक 2, इक्वेशन नंबर 2. ओके, शॅल आय स्टार्ट? ओके, सुरुवात करूया. पुन्हा एकदा तेच होत आहे. एक्स वाय कुठे छेदामध्ये, व्हेरिएबल्स आर इन द डिनॉमिनेटर. दॅट मीन्स दीज आर नॉट लिनियर इक्वेशन्स. ही रेषीय समीकरण नाही आहेत, मग त्यांना रेषीय समीकरणामध्ये बदलवायचं आहे. नाव वी हॅव टू कन्वर्ट दीज इनटू लिनियर इक्वेशन. मग कसं बदलवणार? अजम्पशन मानावं लागेल. काय म्हणावं लागेल? मग सारखंच. लेट समजा what assumption we have to use? Now variables not only x, not only y. Now they have given x plus y and x minus y in the denominator. आता फक्त छेदस्थानी x किंवा y नाहीये, x अधिक y आणि x वजा y असा छेद आहे. हा, त्यामुळे एक छेद x आणि एक छेद y असं नाही चालणार. मग आता काय घ्यावं लागेल? Now we have to take 1 upon x plus y is equal to a and 1 upon x minus y is equal to b. Are you getting it? आता तुम्हाला एक छेद x आणि एक छेद y घेऊन चालणार नाही, कारण आता एक छेद x नाहीये, x अधिक y आहे बघा, आणि x वजा y. त्यामुळे मानताना काय म्हणावं लागेल? एक छेद x अधिक y आणि एक छेद x वजा y. आर यू गेटिंग इट? दिस इज अवर अजम्पशन. पुढची स्टेप मग सारखीच. 10 ऍज इट इज, 10 जसे तसे. 1 अपॉन x प्लस y म्हणजे a, है ना. एक छेद x अधिक y म्हणजे काय ना a, म्हणजे काय झालं? 10a अधिक 2 जसेच्या तसे. एक छेद x वजा y म्हणजे काय झालं? b. एक छेद x वजा y म्हणजे b, मग 2b बरोबर 4. हे झालं समीकरण क्रमांक 3. 10 as it is. 1 upon x plus y a, so 10a plus 2 1 upon x minus y b, 1 upon x minus y b, so 2b equal to 4. इक्वेशन नंबर 3. ओके, अशाच प्रकारे आता समीकरण 2 पण लिहिता येईल. काय येणार? 15. काय येईल? a वजा 5. काय येणार? b बरोबर वजा 2. समीकरण क्रमांक 4. So from second equation we can write this fourth one. 15a minus 5b equal to minus 2. So 3 and 4 are ready. Now we have to solve third and fourth. आता तिसरा आणि चौथा सोडवायचा आहे. Just check it out coefficients. 10, 15 not equal. Okay, but I think we can simplify this one and then we can make coefficients equal. Okay, just a minute. Before writing question number 3, this is equation number 3. Okay, but here as you can see each and every term can be divisible by 2. हे असं आपल्याला मिळालं. पहिल्यावरून आपल्याला हे मिळालं, बरोबर. पण इथे पाहिल्याबरोबर काय कळतंय की या सगळ्यांना 2 ने भाग जातोय, बरोबर. मग 2 ने भाग लावून घेऊया का? कारण त्यामुळे ते समीकरण थोडंसं काय होईल? सोपं होईल. सो लेट्स डिवाइड बाय 2. सो डिवाइडिंग बाय 2, 2 ने भागून. डिवाइडिंग बाय 2, 2 ने भागून. ओके, सो हियर यू विल गेट 10 divided by 2, what? 5a plus 2 by 2 means 1, 1b equal to 4 by 2 means 2. Now this is equation number 3. सगळ्यांना आपण 2 ने भागलं, मग काय होईल? 2 पंचे 10 म्हणजे 5 आहे. इथे 2 ने भागलं तर फक्त काय राहील? b, आणि 4 ला 2 ने भागलं तर 2. हे झालं तुमचं समीकरण क्रमांक 3. कारण का? पुढे सोडवायला बरं पडेल. आणि इक्वेशन 4 आत्ताच लिहिलं होतं तेच लिहायचं आहे. also तसेच हा, इक्वेशन 2 वरून काय म्हणणार? 15a minus 5b equal to minus 2. हे झालं इक्वेशन नंबर 4. समीकरण क्रमांक 4 कुठून मिळालं? ह्या दुसऱ्यावरून हे चौथे मिळालं. आता बघा, आता फार सोपं आहे. 5 15 आहे, म्हणजे ह्या 5 चे 15 करणं सोपं आहे. तसंच इथे b आहे आणि इथे वजा 5 आहे, म्हणजे ह्या b चे 5 करणं पण सोपं आहे. म्हणजे तुम्ही a चे सहगुणक बदलवणं पण सोपं झालंय आता, आणि आता b चे सहगुणक समान करणं पण सोपं झालंय.
क्लिअर आहे? म्हणजे कोणाचे सहगुणक आता आरामात समान करता येतील. मग कोणाचे करताय तुम्ही? ए चे, मी बी चे करतो. कळलं का? मी बी चे सहगुणक काय करतोय? समान. ओके, तुम्ही ए चे पण करू शकता. इथे 5 आहे ना, या 5च्या इथे हे 15 आणता येतील. काय करावं लागेल? याला कितीने गुणावं लागेल? 3 ने. 5 3 15. पूर्ण समीकरणाला 3 ने गुणायचं म्हणजे इथे किती येतील? 15. जर ए चे सहगुणक समान करायचे असतील तर. क्लियर? इफ यू वॉन्ट टू मेक कोएफिशिएंट्स ऑफ ए सेम, then here it is 15. Here also you can make 15. How? Just multiply equation number 3 by 3. So here 5 3s are 15. You will get same coefficient for A. Okay? But now I am trying to make coefficients of B equal. पण मी काय करतोय? B चे सहगुणक समान करायचा प्रयत्न करतोय. मग इथे 5 आहे, मग इथे पण 5 येऊ शकतो. त्यासाठी काय करावं लागेल? मला 5 ने गुणावं लागेल. सो समीकरण 3 ला 5 ने गुणून मल्टीप्लाइंग इक्वेशन 3 by 5. So multiply by 5. 5 ने गुणा आता. So multiply this equation by 5. What will you get? Here 5 5s are 25a plus 5 into b 5b is equal to 5 into 2 10. This will be equation number 5. Okay. So समीकरण क्रमांक 3 ला मी 5 ने गुणतोय. 5 5 25 आहे. 5 गुणिले b 5b आणि 5 दुने 10 झालं पाचवं. आता चौथं आणि पाचवं पहा. वजा 5b अधिक 5b. नाउ जस्ट लुक ॲट इक्वेशन 4 and 5. मायनस 5b प्लस 5b. कॅन आय सबट्रॅक्ट देम? मी त्यांची वजाबाकी करू का? अजिबात नाही. का? कारण जर मी यांची वजाबाकी केली तर वजाबाकीमध्ये चिन्ह बदलतं. म्हणजे काय होईल? या अधिकचं पुन्हा काय होईल? वजा. मग वजा 5b कॅन्सल होणार नाही. कळते मी काय म्हणतोय ते? म्हणजे मी आता चौथ्या आणि पाचव्याची वजाबाकी करणार नाही, तर मी त्यांची काय करणार? बेरीज. कळलं? नाव आय विल ऍड इक्वेशन 4 and 5. ओके, इफ आय सबट्रॅक्ट व्हॉट विल हॅपन? साइन विल गेट चेंज. प्लस विल बिकम मायनस. So minus 5b will not get cancelled. Are you getting it? Okay. So therefore adding equation 4 and 5, समीकरण 4 व समीकरण 5 यांची बेरीज करू. आता 4 आणि 5. समीकरण 4 काय आहे? 15a वजा 5b बरोबर वजा 2 अधिक 5 काय आहे? 25a अधिक 5b बरोबर 10. बेरीज करतोय. वी आर ऍडिंग इक्वेशन नंबर 4 and इक्वेशन नंबर 5. ऍडिशन इज देअर. साइन विल नॉट चेंज. बेरीज आहे, चिन्ह बदलणार नाही. 15 अधिक 25 15 प्लस 25 हाउ मच? 40a 40a बरोबर. वजा 5b अधिक 5b कॅन्सल. मायनस 5b प्लस 5b विल गेट कॅन्सल. इक्वल टू वजा 2 अधिक 10 म्हणजे 10 वजा 2 ना. 10 वजा 2 किती? 8. 10 minus 2 that is 8. 40 multiply there divide. 40 इथे गुणताय, तिकडे गेल्यावर भागणार. So therefore you will get a is equal to 8 upon 40. 8 1 जा 8 5 जा. म्हणजे a ची किंमत आली 1/5. a बरोबर 1/5. कळलं इथपर्यंत? आता ही a ची व्हॅल्यू कुठे पुटअप करणार? कुठे ठेवणार ही a ची किंमत? विच इज द इझिएस्ट इक्वेशन? I think equation number 3. You can put this value in equation number 3. Easily you can get value for b. Okay. So therefore putting a equal to 1/5 in equation 3. a बरोबर 1/5 कुठे ठेवायचं? समीकरण 3 मध्ये ठेवून. Now where should I write here? Okay, now put this value in equation number 3. ही किंमत आता समीकरण 3 मध्ये ठेवूया. 5a a is 1/5 ना, प्लस b
इज इक्वल टू 2. 5a प्लस b इज इक्वल टू 2. 5a प्लस b इक्वल टू 2. 5a अधिक b बरोबर 2. a च्या इथे किंमत लिहिली. किती आहे किंमत a ची? 1/5. 1/5. आता काय होईल? 5 5 कॅन्सल. 5 5 कॅन्सल. सो व्हॉट रिमेन्स? 1. काय उरणार? 1. 1 अधिक b बरोबर 2 प्लस 1 तिथे गेल्यावर मायनस. सो देयरफॉर b इज इक्वल टू 2 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 1. b बरोबर 2 वजा 1 म्हणजे किती आलं? 1. आता a पण कळलं आणि b पण कळलं, पण a आणि b फायनल आन्सर आहे का? इज इट अवर फायनल आन्सर? नो. फायनल आन्सर हॅज गॉट x and y ना. सो नाव अगेन वी सबस्टिट्यूट दीज टू व्हॅल्यूज. 1/x plus y इक्वल टू a, 1/x minus y इक्वल टू b. बरं, आता a आणि b काय आपल्या फायनल किमती नाहीयेत. आपल्याला काढायचं काय? x आणि y ना. मग हे जे मानलं होतं ना तिथे त्या किमती ठेवा पुन्हा. मग लिहायचं परंतु बट 1/x plus y is equal to a and व 1/x minus y equal to b. 1/x plus y a आणि 1/x minus y equal to b हेच मानलं होतं ना आपण. मग आता a आणि b च्या किमती लिहायचे. Now write down values for a and b. So therefore you will get 1/x plus y is equal to a. But what's the value for a? a ची किंमत किती आहे? 1/5. 1/5. a च्या इथे 1/5 लिहिलं. व्हॅल्यू फॉर a 1/5 and व 1/x minus y equal to b. b किती आहे? 1. b equal to a. b ची किंमत लिहिली. आता मला सांगा, हे 1/x अधिक y हवंय का तुम्हाला? नाही ना. तुम्हाला काय हवंय? x अधिक y. म्हणजे काय करावं लागेल? व्यस्त. वी हॅव टू मेक इट्स रेसिप्रोकल. सो मेक रेसिप्रोकल. व्यस्त करा. सो देयरफॉर x प्लस y है ना, याचा व्यस्त केल्यावर काय होणार? x अधिक y आणि 1/5 चा व्यस्त केल्यावर 5. ओके, नाव फिफ्थ ना. सो दिस विल बिकम इक्वेशन नंबर 6. आता हे बनलं समीकरण क्रमांक 6. कारण अजून पण x आणि y सेपरेट आहेत का? नाही ना. हे झालं समीकरण क्रमांक 6. आता त्याचा व्यस्त करा. 1/x minus y चा रेसिप्रोकल व्यस्त काय मिळणार? x minus y इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ 1 1. 1 चा व्यस्त 1. हे झालं समीकरण क्रमांक 7. नाउ जस्ट लुक ॲट इक्वेशन 6 and 7. आता फक्त 6 आणि 7 कडे पहा. म्हणजे फक्त पाहत बसू नका. सिंपल आहेत ना. इझिली यू कॅन सॉल्व. x प्लस y x मायनस y कोएफिशिएंट सेम आहेत. काय करणार? ऍड. हो की नाही? बेरीज करणार ना. बेरीज केल्यावर काय होईल? अधिक y वजा y कॅन्सल. डायरेक्ट तुम्हाला x ची किंमत मिळेल. कळतंय? सो जस्ट राईट डाऊन ऍडिंग इक्वेशन 6 and 7. समीकरण 6 व समीकरण 7 यांची बेरीज करून सो x प्लस y इज इक्वल टू 5 प्लस x मायनस y इज इक्वल टू 1. बेरजेत काही चिन्ह वगैरे बदलत नाही. इन ऍडिशन साइन विल नॉट चेंज. x प्लस x हाउ मच? 2x प्लस y मायनस y कॅन्सल इक्वल टू 5 प्लस 1 6. x अधिक x किती आले? 2x अधिक y वजा y कॅन्सल. 5 अधिक 1 6. 2 ने गुणले तिकडे काय करणार? भागणार. सो देयरफॉर x इज इक्वल टू 6/2 दॅट इज इक्वल टू 3. है ना. बेत्रिक 6. x इक्वल टू 3 आलं. कुठे ठेवणार? इक्वेशन नंबर 6. हे सोपं आहे ना. सो पुटिंग x इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 6. x बरोबर 3 समीकरण 6 मध्ये ठेवून x बरोबर 3 समीकरण 6 मध्ये ठेवून हे समीकरण काय? x किती आहे? 3. म्हणजे इथे x च्या इथे 3 येणार. x इक्वल टू 3 प्लस y इक्वल टू 5. देयरफॉर y इक्वल टू हे प्लस 3 तिकडे गेल्यावर काय होणार? मायनस. अधिक 3 तिकडे गेल्यावर वजा. 5 वजा 3 5 वजा 3 5 वजा 3 किती? बरोबर 2. 5 मायनस 3 दॅट इज इक्वल टू 2. सो x ची व्हॅल्यू किती आली? 3 आणि y ची व्हॅल्यू किती आली? 2. दिस इज युअर फायनल आन्सर. x ची किंमत 3 आणि y ची किंमत 2. हेच तुमचं फुल अँड फायनल उत्तर आहे. सगळ्यात शेवटी लिहा देयरफॉर सोल्युशन इक्वल टू x, y इक्वल टू x किती आहे? 3, y किती आहे? 2.
म्हणून उकल बरोबर x स्वल्पविराम y 3 स्वल्पविराम 2. कळलं? पार्ट हे ह्या टाईपचं गणित हे मोठं गणित आहे. याच्यापेक्षा मोठं असं गणित म्हणजे मोठ्या स्टेप्सचं गणित नाहीये या चॅप्टरमध्ये. कळलं? हे सगळ्यात ह्या टाईपचं गणित जे आहे ही गणित सगळ्यात मोठी गणित आहेत. कठीण मी म्हणणार नाही, पण सगळ्यात मोठी आहे. वेळ थोडासा लागतो जर प्रॅक्टिस तुमची कमी असेल तर. जर प्रॅक्टिस चांगली आहे तर मग वेळ पण नाही लागत, पटापट हे सोडवता येतं. थोडं लिहायला थोडं जास्त लागतं, त्यामुळे वेळ लागतो. जस्ट अ टाइम कन्झ्युमिंग प्रॉब्लेम, नॉट अ डिफिकल्ट वन. मोर नंबर ऑफ स्टेप्स आर देयर, and if you make faster calculation you can easily solve within the time. Okay, so let's revise that problem. First of all, these two equations are given. Okay, after that the substitutions. 1 upon, now x is not given, x plus y is given, so 1 upon x plus y a, 1 upon x minus y b. Then we got these two equations. First equation, this first equation converted into this. Okay, now here we know that all terms are divisible by 2, so just simplify that equation. We are dividing each and every term by 2, so we'll get this equation, equation number 3. Now from equation number 2 we will get this equation number 4. Now just look at equation 3 and 4. Coefficients are not same. Okay, so I am making b coefficient same. So here it is 5, here it is 1. So b coefficient same करण्यासाठी काय केलं? Multiplying equation number 3 by 5. Multiply equation 3 by 5, I'll get this one. Okay, then adding. Why adding? Because it is minus 5b and here it is plus 5b. So adding these two equations, I'll get value for a. After a, I can find out b. After finding a and b, just put those values in our substitutions. And from these substitutions, you will get x plus y, x minus y. Now solve these two equations to get x and y. काय केलं आपण इथे? तर पाहिलं x आणि y कुठे छेदात आहेत. पण आता हे 1/x किंवा 1/y असं नाहीये, ते 1/x अधिक y आणि 1/x वजा y आहे. त्यामुळे मानताना तसं मानावं लागलं. 1/x अधिक y साठी a, 1/x वजा y साठी b. मग समीकरण बदलली. हे जे पहिलं होतं ते असं झालं 10a अधिक 2b बरोबर 4. इथे मला कळलं की सगळ्यांना 2 ने भाग जातोय, म्हणून मी काय केलं, थोडं सोपं केलं. त्यासाठी सगळ्यांना 2 ने भागलं. मग हे मिळालं समीकरण 3. हे समीकरण 2 आहे, त्याच्यावरून मला हे मिळालं समीकरण क्रमांक 4. मग मला काय कळलं की इथे सहगुणक काय समान नाहीये, पण करता येतील. मग मी कुणाचे केले समान? बी चे. इथे किती आहे? 5. मग इथे 5 आणता येईल, त्यासाठी मी याला 5 ने गुणलं. मग हे जे तिसरं आहे याला 5 ने गुणलं तेव्हा हे मिळालं 5. हे 5वं आणि हे 4थं. यामध्ये मला कळलं हा वजा 5b आहे, हा अधिक 5b आहे, चिन्ह वेगळे आहे. मला कळलं की आता मला यांची बेरीज करावी लागेल, कारण जर मी यांची वजाबाकी करेन तर चिन्ह बदलतील आणि मग काही कॅन्सल होणार नाही. मग मी बेरीज केली. बेरीज केल्यावर वजा 5b अधिक 5b कॅन्सल झालं आणि मला a ची किंमत मिळाली 1/5. ही a ची किंमत मी सोप्या समीकरणात ठेवली आणि b मिळालं. b मिळालं 1. a आणि b मिळालं. पुन्हा मी ह्या किमतींमध्ये त्या किमती ठेवल्या. 1/x अधिक y चे इथे a आहे, मग a ची किंमत लिहिली. 1/x वजा y b आहे, मग b ची किंमत लिहिली. तिथून मला ही 2 समीकरणं मिळाली. आता ही सोपी समीकरण आहे, फक्त यांची बेरीज करून मला x मिळालं आणि नंतर y. अशा पद्धतीने ते गणित सोडवायचं आहे. ज्याची प्रॅक्टिस जास्त चांगली तो अत्यंत चांगल्या प्रकारे ते सोडवू शकतो. ओके ओके, सो लेट्स मूव टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 3 and question number 4. Question number 3, 4 similar to these two problems. ह्याच 2 गणितांसारखी ही गणितं आहेत. ओके, त्यामुळे बघूया पटापट आपल्याला ती सोडवायची आहेत. Similar logic they have used in these two sums also. Question number 3 and 4. So I'll त्यामुळे सगळ्या स्टेप्स करण्याची काय माझी इच्छा नाहीये, तरी पण जेवढा होता होईल तेवढ्या स्टेप्स मी करायचा प्रयत्न करतोय. क्वेश्चन नंबर 3, 27/x वजा 2 अधिक 31/y अधिक 3. 27/x वजा 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर 85. समीकरण क्रमांक 1. त्यानंतर 31/x वजा 2 अधिक
27 छेद y अधिक 3 बरोबर 89. समीकरण क्रमांक 2. So I got these two equations. 27 by x minus 2 plus 31 by y plus 3 equal to 85, equation 1. 31 by x minus 2 plus 27 by y plus 3 equal to 89, equation number 2. Once again similar sort of questions because variables are in the denominator. चल जी आहे ती छेदात दिली आहेत, म्हणजे पुन्हा एकदा मला काय सबस्टिट्यूशन करावं लागेल, काहीतरी मानावं लागेल. काय मानायचं हे दिसतच आहे तुम्हाला. छेदामध्ये काय आहे, x वजा 2 x वजा 2, y अधिक 3 y अधिक 3. मग मांडताना काय म्हणायचं, लेट समजा काय म्हणणार, एक छेद, आता काय x आहे का एक छेद काय आहे, एक छेद काय आहे x वजा 2, एक छेद x वजा 2 बरोबर a व अँड एक छेद y आहे का, आता काय आहे y अधिक 3, y अधिक 3 बरोबर b. सो लेट 1 अपॉन x मायनस 2 इक्वल टू a अँड 1 अपॉन y प्लस 3 इक्वल टू b. क्लिअर आहे, आणलं. आता तुमची समीकरण बदललं ना, नाव इक्वेशन विल गेट चेंज. सो जस्ट राईट डाऊन इक्वेशन. मला वाटतं इथं तुम्हाला पटापट लिहायचं. काय येणार, 27a प्लस 31b इज इक्वल टू 85, इक्वेशन नंबर 3 बरोबर. समीकरण क्रमांक 3 झालं. 27a अधिक 31b बरोबर 85. दुसरं समीकरण काय येणार बोला, 31a अधिक 27b बरोबर 89, समीकरण क्रमांक 4. 31a plus 27b equal to 89, equation number 4. Now we have to solve 3 and 4. Now just look at the equations carefully. आता जरा समीकरणांकडे नीट बघा, लगेच कळणार तुम्हाला. दिसतंय काय, दांड्या नाही खेळायचं, क्रॉस कनेक्शन होत आहे ना. 27 27 31 31, म्हणजे जो इथे a बरोबर आहे तो दुसऱ्यामध्ये b बरोबर आहे, जो पहिल्यामध्ये b बरोबर आहे तो दुसऱ्यामध्ये a बरोबर आहे. क्रॉस कनेक्शन लागलंय ना, आठवत आहे. अशा प्रकारची समीकरणं 1.1 मध्ये सोडवली होती. कोणती पद्धत, येस, बेवबे पद्धत. कोणती पद्धत, बे व बे, बेरीज वजाबाकी बेरीज. कळतंय, म्हणजे इथे सहगुणक वगैरे समान करत बसायची गरज नाही, कारण मग त्यात जरासा वेळ जाईल. हियर कोएफिशिएंट ऑफ a same as coefficient of b in second, coefficient of b same as coefficient of a in second. Are you getting it? So cross connection, that means we have to method which method, ASA method. Which method, ASA method. Add, subtract, add. So just solve that method. बरोबर, तुम्हाला सगळ्या त्या मेथडची प्रॅक्टिस आहे. पटापट्टी मेथड आता सॉल्व करूया. पहिला ऍडिशन, बेरीज. सो ऍडिंग इक्वेशन 3 and 4 समीकरण. आता ही वाक्यरचना तुम्ही करा, समीकरण 3 व 4 यांची बेरीज करून. सो therefore 27a plus 31b equal to 85 अधिक 31a अधिक 27b बरोबर 89. बेरीज करूया. 7 एक किती, 8 2 3 5, 58a अधिक 58b बरोबर 9 आणि 5 14. चला 1 8 8 16 आणि 1 17, 174. 58 58 174. सो डिवाइड इच अँड एव्हरी टर्म बाय 58. सगळ्यांना 58 ने भागायचं. डिवाइडिंग बाय 58, 58 ने भागून. Okay, so divide 58, here you will get a plus here you will get b equal to 174 divided by 58. How much you will get? 3. This is equation number 3 4 5. This is equation number 5. So adding, बेरीज झाली. बेरीज करून हे मिळालं, 58 ने भागलं, a अधिक b बरोबर 3, समीकरण क्रमांक 5 मिळालं. आता वजाबाकी पुन्हा कोणाची, ह्या दोघांची. पण वजाबाकीत मी काय म्हटलं होतं, जिथे पहिलं पद मोठं आहे त्यातून वजा करा, म्हणजे चौथ्यातून तिसरं समीकरण वजा करा. नाउ वी हॅव टू सबट्रॅक्ट, बट व्हॉट आय सेड, subtract from the equation where the first term is greater 1. So in this equation first term is greater 1, so subtract equation 3 from equation 4. मग चौथ्यातून तिसरा वजा करायचं. ओके, सो subtracting equation 3 from equation 4, समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करू. ओके,
So equation 4 first write down. 31a plus 27b equal to 89 minus 27a plus 31b equal to 85. Okay. 27a plus 31b equal to 85. Subtract. So in subtraction sign will change. वजाबाकी मध्ये चिन्ह बदलणार. Plus will become minus. Plus will become minus. 31 minus 27. 31 वजा 27. How much? 4a. 4a येणार. 27 वजा 31 म्हणजे किती येणार? वजा 4b. 27 minus 31. How much? Minus 4b. Equal to 89 minus 85. 89 वजा 85. How much? 4. So 4 4 4. Dividing by 4. सगळ्यांना कितीने भागायचं? 4 ने. So just write down dividing by 4. 4 ने भागून. 4 ने भागून. So when you divide by 4, you will get next equation. So therefore 4 ने जर भागलं तर इथे किती येणार? a वजा इथे किती येणार? b आणि इथे किती येणार? 1. a वजा b बरोबर 1. हे झालं समीकरण क्रमांक 6. इक्वेशन नंबर 6. Are you getting it? If you divide by 4, you will get a minus b equal to 1. Now equation 6 and equation 5. So first we add, then we subtract. After adding we get equation 5. After subtracting we get equation number 6. Now again we have to add. But which equations? 5 and 6. बेरीज केली समीकरण 5 मिळालं. वजाबाकी केली समीकरण 6 मिळालं. आता पुन्हा काय करायची? बेरीज. पण कोणाची? 5व्याची आणि 6व्याची. So adding equation 5 and 6. समीकरण 5 व समीकरण 6 यांची बेरीज करून. So add a plus b is equal to 3. हे झालं समीकरण 5. इक्वेशन नंबर 5 प्लस इक्वेशन नंबर 6 a minus b is equal to 1. Add करताना चिन्ह बदलत नाही. ओके, साइन विल नॉट चेंज. a plus a 2a plus b minus b कॅन्सल. 3 plus 1 4. 2 काय करणार? डिवाइड. 2 ने तिकडे भागायचं. मग काय मिळणार? a बरोबर 4 भागिले 2 किती येणार? 2. a is equal to 2. After getting a, put this value in equation number 5. You will get b. a ची किंमत 2 मिळाली. समीकरण क्रमांक 5 मध्ये ठेवा. तुम्हाला कोणाची किंमत मिळणार? b ची किंमत मिळणार. सो put a equal to 2 in equation 5. a बरोबर 2 समीकरण 5 मध्ये ठेवून. सो यू विल गेट a plus b equal to 3. a किती आहे? 2. 2 plus b equal to 3. a plus b equal to 3 ना. a अधिक b बरोबर 3. तर a ऑलरेडी कळलाय किती? 2. म्हणजे इथे a च्या इथे किती लिहायचं? 2 अधिक b बरोबर 3 अधिक b बरोबर 3 अधिक 2 तिथे गेल्यावर वजा. प्लस 2 विल बिकम मायनस. सो यू विल गेट b equal to 3 minus 2 equal to 1. So we got a equal to 2 and b equal to 1. Okay, but is this our final answer? हेच आपलं फायनल आन्सर आहे का? नाही. Why? Because we want x and y ना. आपल्याला काय पाहिजे? x and y. So again रिसबस्टिट्यूट. पुन्हा ह्या किमती जे मानले त्यामध्ये ठेवा. ओके, सो द अझम्पशन. बट परंतु व्हॉट इज युअर अझम्पशन? 1 upon x minus 2 is equal to a ना. 1 upon x minus 2 is equal to a. So what's the value for a? 2 is equal to 2 and 1 upon y plus 3 is equal to b. Or you have to write, first write ab and then you put that value a and then b. Now put the value 1 upon x minus 2 equal to a. A is 2 and 1 upon y plus 3 is equal to b equal to 1. 1 छेद x वजा 2 बरोबर a आहे. 1 छेद y 3 बरोबर b आहे. a ची किंमत 2, b ची किंमत 1. आता काय करायचं? व्यस्त रेसिप्रोकल. सो therefore reciprocal. So you will get x minus 2 is equal to reciprocal of 2 1 by 2 and here y plus 3 reciprocal of 1 is 1. 1 चा व्यस्त एकच येणार.
हे वजा 2 तिकडे गेल्यावर काय होणार अधिक 2. सो देअरफॉर x इज इक्वल टू 1/2 प्लस 2 मायनस 2 विल बिकम प्लस अँड y 1 minus 3. So x is equal to, हे माहिती आहे ना कॅल्क्युलेशन, तिरकस गुणाकार, here cross multiplication, 1 1 जा 1 plus 2 2 जा 4. So you will get 1 plus 4 upon 2 and here y is equal to 1 minus 3, how much? Minus 2. So therefore x is equal to 5/2 and y equal to minus 2. So write down the final answer. सगळ्यात शेवटी फायनल आन्सर लिहा. Therefore solution equal to x comma y equal to 5/2 comma minus 2. काही असं कठीण असं काहीच नाही त्यामध्ये, सगळं रिपीट स्टेप्स आहेत. हे 1.1 मध्ये असे सम आपण सॉल्व्ह केले. व्हेरिएबल्स इन द डिनॉमिनेटर, चल छेदात आहेत, मग आपण काय केलं? सबस्टिट्यूशन मानलं ए आणि बी. मग ही दोन समीकरणं, ही कोणत्या प्रकारची समीकरणं झाली? असा मेथड, बेउबे पद्धत. ऍड इक्वेशन 5, सबट्रॅक्ट इक्वेशन 6, देन अगेन ऍड, वी गेट व्हॅल्यू फॉर ए. पहिलं बेरीज समीकरण 5, मग वजाबाकी समीकरण 6, मग पुन्हा बेरीज केली, ए मिळालं, ए वरून नंतर बी मिळालं, ए आणि बी मिळालं, गणित संपलं का? नाही. मग पुन्हा ह्या किमती इथे ठेवल्या. मग काय केलं? व्यस्त, जस्ट मेकिंग रेसिप्रोकल. आफ्टर मेकिंग रेसिप्रोकल यू विल गेट व्हॅल्यू फॉर एक्स अँड वाय. एक्स आणि वाय ची किंमत तुम्हाला मिळेल. इज दॅट क्लिअर? कळतंय? ओके. नाव द फायनल एक्झाम्पल दे हॅव गिवन, क्वेश्चन नंबर 4, and that I will not solve completely. Just I'll make some calculations over there. You have to solve each and every step from question number 4. प्रश्न क्रमांक 4 फक्त एक उरलाय त्यातलं या एक्सरसाइज मधला. पूर्णपणे मी सोडवणार नाही, सगळ्या स्टेप्स मी लिहिणार नाहीये. मी फक्त एक शॉर्टकट मध्ये तुम्हाला स्टेप दाखवत जाईन. ओके, तुम्हाला ते सोडवायचं आहे. आर यू गेटिंग इट? सो लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 4. लिटिल बिट लेंथी सम, थोडासा मोठं गणित आहे. Okay, so the problem is very simple. Problem is given, a little bit lengthy sum is given. Question number 4, 1 upon 3x plus y plus 1 upon 3x minus y is equal to 3/4. Equation number 1. Then 1 upon 2 into 3x plus y minus 1 upon 2 into before that I think, okay, what's the basic difference in these equations is I'll not give this is as equation number 1. This is the first equation. हे पहिलं समीकरण आहे, मी त्याला समीकरण 1 देत नाहीये का? कारण मग उगाच समीकरणांचे क्रमांक वाढत जातात. नंबर ऑफ इक्वेशन विल गोज ऑन इन्क्रीजिंग. बिफोर दॅट I don't want this denominator, number. I can't make anything for this denominator. हे जे denominators याचं काही करता येणार नाही, because they are variables. We cannot change them. But we can remove this denominator. पण हा जो आहे छेद, तो आपल्याला घालवता येईल, कारण हा नंबर आहे ना. This denominator we can remove. हे जे छेद आहेत त्यांचं काही करता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये चल वापरले. पण हा जो छेद आहे तो घालवता येईल, कारण ही संख्या आहे. So I'll try to remove this denominator. मी काय प्रयत्न करणार की हा जो 4 आहे तो गेला पाहिजे. सोपं आहे ना. टू रिमूव्ह दिस 4, मल्टिप्लाय इच अँड एव्हरी टर्म बाय 4. हा 4 घालवायचा असेल तर सगळ्यांना कितीने गुणावं लागेल? 4 ने. कळलं? मग थोडंसं सोपं करूया आपण. सो देअरफॉर मल्टिप्लाइंग बाय 4, मग ती एक स्टेप येणार तुमची. मल्टिप्लाइंग बाय 4, 4 ने गुणून. ओके, सो व्हेन यू मल्टिप्लाय बाय 4 यू विल गेट 4 upon 3x plus y plus 4 upon 3x minus y is equal to 3. Okay, now this is equation number 1. This will be your equation number 1, multiplying by 4. Are you getting it? Okay. Then second equation they have given also. तसेच कळलं ना, सगळ्यांना 4 ने गुणलं. 4 ने गुणल्यावर हे 4/3x अधिक y, 4/3x वजा y, आणि इथे 4 ने गुणलं की 4 4 कॅन्सल, काय राहणार? 3.
कळलं, मला तो छेद नको होता. आता जे दुसरं समीकरण दिलंय, सेकंड इक्वेशन इज गिवन 1/2 into 3x plus y minus 1/2 into 3x minus y equal to minus 1/8. ओके, आता इथे पण हा 2 2 आणि हा 8 आहे, बरोबर. म्हणजे 2 किंवा हा 8 मला नकोच आहे, 2 पण नको 8 पण नको. मग 2 आणि 8 चा लसावी काय येतो, होता 8. लसावी कळलं, लसावी म्हणजे त्यांच्या पाड्यातली लहानात लहान संख्या. म्हणजे 2च्या पाड्यात पण येते, 8च्या पाड्यात पण येते, अशी एकच संख्या आहे ती म्हणजे 8 लहानात लहान, बरोबर. एलसीएम, वी हॅव टू टेक एलसीएम ऑफ 2 and 8. एलसीएम मीन्स व्हॉट, द लीस्ट नंबर in the table of 2 and 8. So the least number in the table of 2 and 8 is 8. So multiply each and every number by 8. सगळ्यांना 8 ने गुणा. 8 ने गुणलं की काय होईल, सगळे छेद कॅन्सल होणार. ओके, सो इथे पुढच्या स्टेपला तुम्ही लिहिणार मल्टिप्लाइंग बाय 8, 8 ने गुणन. हे सगळं तुम्हाला करायचं आहे, सगळं शब्दरचना वगैरे सगळी करायची आहे, बरोबर. मल्टिप्लाइंग बाय 8, 8 ने गुणन. So multiplying by 8, what will you get? If you multiply here by 8, what will you get? 8 into 1/2 3x plus y minus 8 into 1/2 3x minus y equal to minus 1/8 into 8. Okay, so 2 4s are 8 na? So you'll get 4/3x plus y. Here 2 4s are, you'll get 4/3x minus y equal to, you'll get -1. Now this will be equation number 2. Are you getting it? So first of all change those two equations. ती दोन समीकरण आपण थोडी बदलवली, कळलं का. हे पहिलं पण बदलवलं आणि हे असं बनवलं. हे असं दिलंय त्यांनी गणितात, पण आपण काय केलं, सगळ्यांना 4 ने गुणलं आणि हे समीकरण बनवलं, त्याला समीकरण क्रमांक 1 दिलं. नाउ दिस इज इक्वेशन नंबर 1. तसंच हे दुसरं दिलं होतं, मग त्यात पण आपण काय केलं, सगळ्यांना 8 ने गुणलं, सोपं केलं. आता हे समीकरण 2. Here also we multiply each and every term by 8 and make it simple one. Now this is equation number 2. Okay. Now proceed as usual. आता नेहमी सारखं सॉल्व करायला सुरुवात करा. Are you getting it? So we got two equations, 1 and 2. Now substitution. आता म्हणायचं let समजा substitution. What is the denominator? 3x plus y. So what will you assume? 1/3x plus y is equal to a 1/3x minus y equal to b. बरोबर. आता मानताना काय म्हणणार, 1/3x अधिक y बरोबर a, 1/3x वजा y बरोबर b. मग आता हे पहिलं समीकरण आहे ना, ते कसं बदलणार, 4 काय येणार, a अधिक 4, मग काय येणार b बरोबर 3. हे झालं समीकरण क्रमांक 3. इक्वेशन 1 will get changed like this, 4a plus 4b equal to 3. What about equation number 2? Same, 4a minus 4b equal to -1. 4a minus 4b equal to -1. Equation number 4. Oh my god, very simple equation are this. समीकरण 2 जे होतं त्याचं हे असं बनलं बघा. जरा तिसरा आणि चौथा एकदमच सोपं निघाला ना, अधिक वजा कॅन्सल होईल ना, बेरीज कराल की वजाबाकी, बरोबर. काय करणार, बेरीज केलं तर अधिक 4b वजा 4b काय होईल, कॅन्सल. आणि वजाबाकी केलं तर अधिक 4a आणि वजा 4a कॅन्सल. समजलं. म्हणजे या ठिकाणी एवढं सोपं आहे की तुम्ही ह्या दोघांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा, तुम्हाला उत्तर मिळणार. जर बेरीज केलात तर बी कॅन्सल होणार, a ची किंमत मिळणार. जर वजाबाकी केलात तर 4a कॅन्सल होणार आणि b ची किंमत मिळणार. इफ यू ऍड देम, 4b minus 4b will get cancelled, you will get value for a. If you subtract them, 4a minus 4a will get cancelled and you will get value for b. Is that clear? So I am adding these two equations. मी या दोघांची काय करतोय, बेरीज. Okay, so adding equation number 1 and 2. So adding 3 and 4. समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करू. So when you add, okay, when you add after this, so just write adding equation 3 and 4. समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करू. Then you add. After adding, what will you get? 4a plus 4a 8a plus 4b minus 4b cancel equal to 3 minus 1 2. You will get like this. या स्टेप दाखवायच्या ना मध्ये सगळ्या, मी पूर्ण स्टेप दाखवत नाहीये, तुम्हाला सगळ्या स्टेप्स करायच्या व्यवस्थित. यू राईट डाऊन प्रॉपरली इच अँड एव्हरी स्टेप. आय एम जस्ट रायटिंग द इम्पॉर्टंट स्टेप्स.
सो आफ्टर ऍडिंग यू विल गेट 8a इक्वल टू 2. बेरीज केल्यावर काय मिळेल? 8a बरोबर 2. 8 तिकडे काय करणार? भागणार. 8 विल डिवाइड. सो यू विल गेट a इक्वल टू 2/8. 2 1 जा 2 4 जा 1/4. बे के बे बेचोक 8. a ची किंमत किती आली? 1/4. a ची किंमत कुठे ठेवाल? कोणतं सोपं आहे? फर्स्ट वन. ओके, सो राईट डाऊन a इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 3. सो a इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 3. समीकरण 3 मध्ये ती किंमत ठेवायची. समीकरण 3 4a अधिक 4b बरोबर 3. तो a किती आहे? 1/4. 4 4 कॅन्सल. 4 4 कॅन्सल, काय राहणार? 1 प्लस 1 तिथे गेल्यावर मायनस. 1 प्लस 4b इक्वल टू 3. 4b इक्वल टू 3 मायनस 1 इक्वल टू 2. हो ना, 3 हजार 1 किती येणार? 2. 4 तिकडे काय करणार? भागणार. b बरोबर 2/4. बे के बे बे दुने 4. सो वी गॉट a इक्वल टू 1/4. वी गॉट b इक्वल टू 1/2. कळलं का? a किती मिळणार? 1/4. b किती मिळणार? 1/2. पण a आणि b हे फायनल उत्तर आहे का? नाहीये. मग पुन्हा या किमती लिहायच्या. कुठे आपण मांडलं होतं ते? 1/3x y बरोबर a. 1/3x वजा y बरोबर b. 1/3x प्लस y इक्वल टू a. 1/3x मायनस y इक्वल टू b. सो therefore here I'll write here I can write 1/3x plus y is equal to a. 1/3x minus y equal to b. परंतु 1/3x अधिक y बरोबर a. 1/3x वजा y बरोबर b. आता किमती लिहा. 1/3x अधिक y बरोबर a. a किती आहे? 1/4. 1/3x plus y equal to a. a is 1/4. 1/3x minus y व and okay equal to b. b 1/2. b आहे 1/2. नाव मेक रेसिप्रोकल. दोघांचा पण व्यस्त. रेसिप्रोकल केला काय येणार? 3x प्लस y इक्वल टू 1/4 चा रेसिप्रोकल 4. दिस विल बी इक्वेशन नंबर 5. हे झालं समीकरण क्रमांक 5. त्याचा व्यस्त केला 3x अधिक y. 1/4 चा व्यस्त 4. समीकरण क्रमांक 5. नाव हियर 1/3x minus y रेसिप्रोकल 3x minus y equal to 1/2 reciprocal 2. This will be equation number 6. याचा व्यस्त केला 3x वजा y. 1/2 चा व्यस्त 2. हे झालं समीकरण क्रमांक 6. आता 5वा आणि 6वा बघा, एकदम सोपा आहे ना. अधिक y वजा y. काय करणार? बेरीज की वजाबाकी? बेरीज. कळलं का? वजाबाकी केली तर वजाचं चिन्ह बदलेल ना. काय करायची? बेरीज. मग पुन्हा काय लिहिणार? ऍडिंग इक्वेशन 5 and 6. समीकरण 5 आणि 6 यांची बेरीज करून, यांची बेरीज केला तर काय मिळणार तुम्हाला? 5 आणि 6 ची बेरीज 3x अधिक y बरोबर 4 अधिक 3x वजा y बरोबर 2. काय ना? 3x अधिक 3x 6x अधिक y वजा y कॅन्सल. 4 अधिक 2 6. 6 ने गुणलाय तिकडे भागणार. 6 मल्टिप्लाय दॅट डिवाइड. सो x is equal to 6/6 equal to 1. After getting value for x, put it in equation number 6 or 5. Anyone? x मिळालं ना. ही व्हॅल्यू 5 मध्ये किंवा 6 मध्ये पुट अप करा, 5व्यात किंवा 6व्या मध्ये. सो विल गेट 3x plus y equal to 4. But x equal to 1 ना. So 3 into 1. 3 into 1 3. x ची किंमत 1 मिळाली आहे. 3x आहे. x च्या इथे 1 लिहिलं. 3 1 आहे 3. 3 अधिक y बरोबर 4. हे अधिक 3 तिकडे गेल्यावर वजा y बरोबर 4 वजा 3 बरोबर 1. म्हणजे x मिळालं 1 आणि y पण मिळालं 1. आणि मग सगळ्या शेवटी लिहायचं. therefore सोल्युशन इक्वल टू x, y इक्वल टू 1, 1. उकल बरोबर x स्वल्पविराम y बरोबर 1 स्वल्पविराम 1. क्लियर आहे? तर मी बऱ्यापैकी हे गणित समजवलेलं आहे. ओके, मुद्दामुळे थोडं फास्ट ते समजवलंय मी, कारण खरं तर ते तुम्हाला करायचं होतं. तरी पण मी ऑलमोस्ट पूर्ण सोडून दिलेलं आहे. ओके, so just think about that problem. Write each and every step properly in wording. Okay, कोणत्याच स्टेप्सचं शाब्दिक सगळं लिहा. बेरीज करून वजा करून कोणतीही स्टेप मध्ये गाळू नका. And write down that complete sum very clearly with the neatness. Okay, so once again go through all these problems, important problems. Minimum 3 marks, max to max 4 marks they will give you. Very simple problems, little bit lengthy problems. फार सोपी गणित आहेत. कमीत कमी 3 मार्क तुम्हाला देणार.
कळलं? स्टेप्सला पण मार्ग आहे त्यांच्या. हा, पायऱ्या जे करणार तुम्ही स्टेप्स करणार त्यालाही मार्क्स आहे. त्यामुळे गणित ऑप्शनला टाकू नका. गणितांचा नीट अभ्यास करा, नीट प्रॅक्टिस करा. ओके, वन्स अगेन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. फक्त पाहत बसू नका, तो व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे गणित सोडवा. त्याच पद्धतीची काही गणित तुम्हाला मागे प्रश्नसंचात वगैरे आढळत असतील तर तीही सोपी गणित मात्र ट्राय करायला विसरू नका. धन्यवाद.